वार्ता न्यूज, आवाज जनसामान्यांचा। फरदापूर पोलीस स्टेशनचे एपीआय मोरे यांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचारी सतीश नारायण हिवाळे यांनी केली आत्महत्या। सोयगाव तालुक्यातील फरदापूर पोलीस स्टेशन येथे रुजू असलेले पोलीस कर्मचारी सतीश नारायण हिवाळे यांनी पोलीस स्टेशन निरीक्षक भरत मोरे यांच्या जाचाला कंटाळून वारंवार टॉर्चर केल्यामुळे व पैशाची मागणी केल्यामुळे पोलीस कर्मचारी सतीश हिवाळे यांनी आत्महत्या केली, असे हिवाळे कुटुंब व यांची पत्नी आज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात तक्रार दिली आहे। कुटुंबाच्या रडण्याने उपविभागीय पोलीस अधिकारी परिसर लोकांनी गजबजले होते। सदर प्रकरण काय आहे? खरंच मयत हिवाळे यांनी एपीआय मोरे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली का? या प्रकरणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत। सदर प्रकरणामध्ये काय कारवाई होईल? पीडित कुटुंबाला न्याय मिळेल का? उपविभागीय पोलीस अधिकारी व उच्चस्तरीय अधिकारी या प्रकरणांमध्ये काय दखल घेतील याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे। झुंजार वार्ता न्यूज सिल्लोड सोयगावसाठी प्रतिनिधी सुनील चव्हाण, ब्युरो रिपोर्ट। फरदापूर पोलीस स्टेशनचे जे एपीआय भरत मोरे यांनी त्यांच्या कर्मचारी सतीश हिवाळे यांना खूप टॉर्चर केलं आणि त्याच्या टॉर्चरमुळे आणि पैशाच्या काही मागणीमुळे त्यांनी सुसाईड केलं। ते सुसाईड नसून एक प्रकारची हत्या आहे। मला माझ्या मुलीला, माझ्या छोट्याच्या मुलीला न्याय पाहिजे। जे टॉर्चर त्यांनी माझ्या नवऱ्याला केलं त्या टॉर्चरमधून त्यांनी आत्महत्या केली, त्या आत्महत्या नसून एका प्रकारची हत्या आहे। आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि मी सगळ्यांना निवेदन करते की त्या एपीआय मोरेला सस्पेंड करून काजल जेवढी लवकर होईल तेवढी कारवाई करा आणि आम्हाला जेवढे पाहिजे तेवढे हे करा, न्याय मिळवून द्या। सर, माझ्या भाषेचे पती सतीश हिवाळे यांच्यावर जे एपीआय मोरे यांनी टॉर्चर करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, त्या संबंधित मोरे व त्यांचे जे काही सहकारी असतील त्या सर्वांना तात्काळ निलंबित करून माझ्या भाषेला व माझ्या भात जावायला तात्काळ निर्णय द्यावा अशी माझी इच्छा आहे।